आज मी इथे चवळीची भाजी करणार आहे। त्याला अळसुंद म्हणतो। अगोदरच भिजत घालून ठेवलेलं होतं। आता तेल घालते कढईमध्ये थोडं। तेल तापलं की मोहरी घालते। मोहरी घालून घेते थोडीशी। त्यात थोडा कांदा घालून घेते। हलवून घेते। कांदा थोडा छान परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावरती। थोडा हिंग घालते। चवळी घातलेली आहे। चवळी सुद्धा हलवून परतून घ्यायची आहे चांगली। कांद्यावरती चांगली परतून घ्यायची आहे। थोडी चटणी टाकलेली आहे, हलवून घेते। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी ते आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा टोमॅटोचं वाटण केलेलं आहे ते घालून घेते। म्हणजे ग्रेव्हीला कसं दाटसरपणा येण्यासाठी वाटण घालून घ्यायचं आहे। ते देखील परतून घेते। थोडंसं पाणी घालून घेते। शाबू करते थोडंसं तेल घालून घेते। तेल तापलं की जिरे टाकणार। थोडंसं जिरे टाकते। लगेच शाबू टाकते त्यामध्ये। थोडा कूट टाकते। थोडंसं मीठ आणि परतून घेते छानपैकी। आज मिस्टरांचा शनिवार असल्यामुळे शाबू करते। थोडा वेळ सर्वात प्रथम मोहरी टाकते। मोहरी तडतडली की मी इकडे खोबरं कोथिंबीरीचं वाटण करून ठेवलेलं आहे ते टाकते। आणि हिंग आणि हळद टाकते। थोडंसं पाणी घालते, किंचित पाणी घालते म्हणजे फोडणी करपणार नाही यासाठी घेते। अगोदरच टाकलं की मीठ थोडं व्यवस्थित त्यामध्ये लागतं यासाठी। डाळ टाकून घेतलेली आहे।
आणि आज बनणार आहे काजू कुर्मा। त्यासाठी मी थोडी तयारी करून घेतलेली आहे। इथे 3 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, थोडे काजू भिजत घातलेले आहेत, कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहे, आल्याचा 1 इंच आल्याचा तुकडा मी कापून घेतलेला आहे आणि इकडे एक छोटा गड्डा लसूण सोलून घेतलेला आहे। आता प्रथम मी कांदा आणि काजूची पेस्ट करणार आहे आणि ती भाजायला घेणार आहे। आणि काजूची पेस्ट करून घेते। तापवायला ठेवलेला आहे। इथे काजूची आणि कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती प्रथम आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात। इथे कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट जी केली होती ती आता घालून घेतलेली आहे, ती छानपैकी हलवून घेते। थोडं हे शिजल्यानंतर मग आपण चटणी आणि मीठ टाकणार आहोत आणि मी बनवलेला गोडा मसाला टाकणार आहे। थोडी चटणी, गोडा मसाला आणि मीठ टाकून घेतलेला आहे, हलवून घेऊयात। आणि शिजायला ठेवूयात।